मानाचा मुद्दा आहे। ज्या पद्धतीने घटना घडल्या या महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा मालवण राजकोट येथे कोसळतो आणि त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटतात, जे काही राजकारण होतं, आज महाविकास आघाडीने जे जोडेमार आंदोलन केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे, मुंबई पोलिसांची अद्याप परवानगी नाही। तसं तर काय, आम्हाला रोजची सवय आहे, म्हणजे आंदोलन केलं आणि आंदोलन करायचं म्हटलं की पोलिसांनी परवानगी असो की नसो, आम्हाला त्या ठिकाणी मोठा प्रमाणात करायचं असं होतं। मला या ठिकाणी सांगायचं की ज्या ज्या ठिकाणी महापुरुषाचे पुतळे, मग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, शिवाजी महाराजांचे असो, कोणाचेही असो, तर ते जर फक्त तोडफोड केली तर दंगली होतात, गावं पेटले जातात। इथे इतका मोठा हे झालं तरीसुद्धा त्या ठिकाणी या सरकारच्या विरोधात कोणीच काही बोलत नाही, असं झालं ते। या सरकारने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सरकार पदच्युत झालं पाहिजे, ही त्यांना सजा मिळाली पाहिजे। दंगली तर होतातच बऱ्याच ठिकाणी, पण हे जर अशा पद्धतीने जर करत असतं तर आम्ही सहन नाही करणार। नाही, पण पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी याविषयी या प्रकरणी माफी मागितलेली आहे। म्हणजे आधी खून करायचं, मग माफी मागायची, हे कुठं? पण मग विरोधी पक्षाची नेमकी अपेक्षा काय? नाही, अपेक्षा म्हणजे अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं हे कृत्य बरोबर नाही आहे आणि संपूर्ण देशात एक मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी हे छत्रपतींच्या पुतळ्याचा नाश पडला, ते सगळ्यांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिडलेले आहे। मुख्यमंत्री म्हणतायत की मी 100 वेळा माफी मागायला तयार आहे, मला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही, आमच्यासाठी छत्रपती दैवत आहेत। म्हणून मला एक सांगायचं की ज्या पद्धतीने हे काम करायला लागले, मग यांना जोडेच मारले पाहिजे ना। शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आंदोलनाच्या स्थळी आलेले आहेत। आपण बघू शकतो की महाविकास आघाडीचे म्हणजे तिन्ही जे घटक पक्ष आहेत, अन्य मित्रपक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हुतात्मा चौकात आता जमू लागलेले आहेत। खरं तर आंदोलनाला परवानगी नाही, पण आंदोलनावर महाविकास आघाडी ठाम आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे। या संपूर्ण परिसराला पोलीस बंदोबस्तामुळे जणू लष्करी छावणीचंच स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मुंबई आणि आसपासच्या भागातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हुतात्मा चौक परिसरात दाखल होऊ लागलेले आहेत। अगदी नाशिक आणि अन्य भागातूनही आपल्याला शिवसेना किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते इथे दिसत आहेत आणि या सगळ्यांच्या भावना एकच आहे की महायुती सरकार जे राज्यात सध्या कारभार चालवतं आहे त्याविषयी रोष आहे। छत्रपतींच्या सन्मानाचा मुद्दा आहे। पुतळा कोसळतो आणि माफी मागून आमचं समाधान नाही, तर या सरकारला घालवण्यावर आम्ही ठाम आहोत आणि आमच्या मनातली जी भावना आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो आहोत, असं कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात इथे आंदोलनाला सुरुवात होईल। महाविकास आघाडीचे सगळे सर्वोच्च नेते, त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील, सगळी नेते मंडळी इथे जमा होतील। इथून काळा घोडा आणि तिथून पुढे गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहेत आणि तिथे सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जोडे मारो आंदोलन आपल्याला इथे महाविकास आघाडीचं पाहायला मिळणार आहे। बॅक टू स्टुडिओ।